तर नमस्कार मित्रांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे जाहिरात आलेली आहे. लवकरच निघणार आहे ही जाहिरात. तर पदसंख्या आपण शैक्षणिक अर्हता वगैरे पाहून घेऊ. तर सर्वात आधी चालक तथा वाहक कनिष्ठ मुंबई विभागाची आहे. मुंबई विभाग चालक तथा वाहक कनिष्ठ. तर कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहे इथे. तर पाहू शकता आपण अनुसूचित जाती म्हणजे एस सी कॅटेगरीच्या 118, अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीच्या 63, विभक्त जाती व भटक्या जमाती अ, ब, क, ड तर 35, 25, 28, 22 अशा जागा आहे. आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या 223, खुला 491 आणि टोटल आहे 1129 जागा. हे फक्त मुंबई विभागाचं आहे मित्रांनो. खाली पालघर विभाग आपल्या कॅटेगरीनुसार जागा पाहून घ्या. खाली पालघर विभागाची दिली आहे एस सी कॅटेगरी, एस टी, ठीक आहे. इथं भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीच्या आणि टोटल जागा, ठीक आहे. खाली ठाणे विभागाचं दिलेलं आहे मित्रांनो 6 चालक तथा वाहक कनिष्ठ, ठीक आहे. इथं कॅटेगरी वाईज आपापल्या जिल्ह्याची जागा पाहून घ्या. रायगड जिल्हा, रत्नागिरी चालक तथा वाहक कनिष्ठ लिपिक टंकलेखन हे महत्त्वाचं पद आहे मित्रांनो, लिपिक टंकलेखन. तर याचे कॅटेगरी वाईज जागा पाहून घ्या. अनुसूचित जातीच्या 21, अनुसूचित जमातीच्या 15 आणि विभक्त जाती व भटक्या जमातीच्या 5, 5, 9, 5 अशा जागा आहे. इतर मागासवर्गीय 16, खुला 57 आणि टोटल आहे 134 जागा. 134 जागा आहे मित्रांनो. लिपिक टंकलेखनच्या कोल्हापूरच्या आहे या. तर खाली पुणे विभाग लिपिक टंकलेखन, त्याच्यानंतर खाली आपल्या सांगली विभाग लिपिक टंकलेखन, सातारा विभाग आपल्या कॅटेगरीनुसार जागा पाहून घ्या. PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, तिथून डाउनलोड करून घ्या. सोलापूर विभाग लिपिक टंकलेखन, नाशिक विभागच्या लिपिक टंकलेखन, जळगाव विभाग खाली पहा मित्रांनो. लिपिक टंकलेखन झाल्यावर अधिक पद आहे याच्यात. लिपिक टंकलेखन आपापल्या जिल्ह्यानुसार पाहून घ्या. अमरावती जिल्ह्याच्या दिलेल्या आहेत. अकोला लिपिक टंकलेखन, लिपिक टंकलेखन. त्याच्यानंतर पद आहे मित्रांनो सहाय्यक कनिष्ठ. सर्वात आधी कोल्हापूर विभागाचा पाहू शकतो आपण. अनुसूचित जाती 17 जागा, अनुसूचित जमातीच्या 17 जागा, बाकी विभक्त भटक्या जमातीच्या 5, 5, 6, 7, ठीक आहे. इतर मागासवर्गीय 29 जागा, खुला 76 आणि टोटल आहे 165 जागा. तशा इतर विभागात पाहून घ्या. पुणे विभागमध्ये आपल्या कॅटेगरीनुसार जागा पाहून घ्या मित्रांनो. सांगली विभागमध्ये जागा पाहून घ्या. सातारा सोलापूर विभाग सहाय्यक कनिष्ठ, ठीक आहे. बीड विभाग सहाय्यक कनिष्ठ बघू शकता. त्याच्यानंतरचं पद आहे सर्वात आधी आपण समांतर आरक्षण पाहून घेऊ, ठीक आहे. महिलांसाठी एक शासन नियमानुसार एकूण पदाच्या 30% आरक्षण महिलांसाठी राखीव आहे मित्रांनो, ठीक आहे. अपंगासाठी आरक्षण आहे 3%, माजी सैनिकासाठी 15%, भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त 60%, भूकंपग्रस्त 2% व प्रकल्पग्रस्त 5%, ठीक आहे. खेळाडू आरक्षण 5%, शासन सेवेतील अंशकालीन कर्मचारी 10% आरक्षण आहे यांना समांतर, ठीक आहे. तर संबंधित पदासाठी विहित केलेली वेतनश्रेणी, शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा इत्यादीचा तपशील. चालक तथा वाहक कनिष्ठ पहिलं पद आहे मित्रांनो. त्याची वेतनश्रेणी पाहू आपण. तर 4025 ते 4400, 3% दराने 3 वर्षानंतरची नियमित वेतनश्रेणी 4700 ते 15367, ठीक आहे. प्रतिवर्षी 3% दराने वेतन वाढवणार आहे चालक तथा वाहक कनिष्ठ मित्रांनो. त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय काय लागणार आहे. इयत्ता 10वी पास, मराठी भाषेत लिहिता वाचता येणे, प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडून सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना, प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वैध परवाना, बॅच बिल असणे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, नसेल तर काढून घ्या. जामीन देण्याचे सामर्थ्य असणे आवश्यक, ठीक आहे. खाली आहे अनुभव. सर्व डिझेलवरील अवजड वाहने, ट्रक, प्रवासी बस चालवण्याचा किमान 3 वर्षाचा बिना अपघाती जो आहे तुम्हाला अनुभव लागणार आहे. तर शारीरिक पात्रता पाहून घ्या. खाली आहे मित्रांनो शारीरिक पात्रता. उंची किमान 160 ते 180 सेंटीमीटरच्या अंदर असायला पाहिजे. तर दृष्टी पाहून घ्या. 6x6 चष्म्या विरहित दृष्टी असणे आवश्यक आहे. रंग आंधळेपणा किंवा रातांधळेपणा दोष असल्यास अपात्र, ठीक आहे. तर खाली आहे इकडे वयोमर्यादा. तर 3/2/2017 रोजी वय 24 वर्ष ते 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. 5 वर्ष शिथिलता कॅटेगरीनुसार राहील मित्रांनो. खेळाडूंसाठी त्याची गुणवत्ता पात्रता विचारता घेऊन उच्च वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिलता राहील खेळाडूंसाठी. तर ठीक आहे, बाकी वाचून घेतात. अधिक 3 वर्षापर्यंत राप कर्मचाऱ्याचा कमाल वयोमर्यादा अट लागू राहणार नाही, जो पहिलेपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कर्मचारी असेल, ठीक आहे. होऊ शकते इथे 6 चालक तथा वाहक पदातील उमेदवारांना वाहकाचा परवाना बॅच वगळून वरील अर्हता दिनांक 3/2/2017 रोजी पूर्ण करणे आवश्यक आहे, ठीक आहे. भरतीची कार्यपद्धती व निवडीचे निकष. इथे निवडीचे निकष वाचून घेता मित्रांनो. पहिलं पद आहे आपलं
चालक तथा वाहक कनिष्ठ याची 100 गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल. उत्तीर्णासाठी कमाल 35% गुण असणे आवश्यक आहे. पुरेसे न मिळाला मागासवर्गीयांना 30% पर्यंत शिथिलता. ठीक आहे. तर बाकी इकडे पाहून घ्या. चालक तथा वाहक कनिष्ठ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी लेखी परीक्षेच्या खुल्या प्रवर्गातील 35 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले व मागासवर्गीय प्रवर्गातील 30 व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या सर्व उमेदवारांना चालक तथा वाहक कनिष्ठ पदाच्या कागदपत्र छाननीसाठी बोलवण्यात येईल. ठीक आहे. छाननीमध्ये पात्र आढळल्यास उमेदवारांना वाहन चालवण्यासाठी बोलवण्यात येईल. 25 गुणांची वाहक चालन चाचणी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे येथे संगणकीकृत वाहक चालक येथे चाचणी पथावर घेण्यात येईल. उत्तीर्णतेसाठी प्रत्येक चाचणी प्रकारात किमान 50% गुण आवश्यक राहील. ठीक आहे. तर इकडे लेखी परीक्षेमधील इकडे बघून घ्या. लेखी परीक्षेमधील गुणावर 40% भारांक वाहन चालक चाचणीमधील गुणावर 60% भारांक या एकत्रित भारांकानुसार मुलाखत न घेता जात प्रवर्ग निहाय गुणानुक्रमे अंतिम निवड. म्हणजे मित्रांनो या एकत्रित भारांकानुसार म्हणजे मुलाखत न घेता जात प्रवर्ग निहाय गुणानुक्रमे अंतिम निवड केली जाईल. ठीक आहे. खाली मित्रांनो उमेदवाराची निवड व नेमणूक. ठीक आहे. हे पाहून घ्या. उमेदवाराची निवड व नेमणूक. लेखी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे. लेखी परीक्षेत 50 प्रश्न असून ठीक आहे प्रत्येक प्रश्नाकरिता 2 गुण याप्रमाणे एकूण 100 गुणांसाठी कालावधी 1.5 तासाचा एकाच 3 मिनिटे राहील. लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय उत्तरे असतील. ठीक आहे. आणि दुसरी अट म्हणजे चालक तथा वाहक कनिष्ठ या पदातील 48 दिवसाचे नेमणूकपूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना चालक तथा वाहक कनिष्ठ या पदामध्ये कनिष्ठ वेतन श्रेणी 3 वर्षाकरता नेमणूक देण्यात येईल. 3 वर्षाकरता नेमणूक देण्यात येईल. त्याच्यानंतर कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार अनुदेय असलेले भत्ते मिळतील. म्हणजे 3 वर्षानंतर तुम्हाला परमनंट करता येईल मित्रांनो. तर त्याच्यानंतर चालक तथा वाहक कनिष्ठ अभ्यासक्रम वाचून घ्या मित्रांनो. वाहक चालन कौशल्याची स्वतंत्र वाहक चालन चाचणी घेण्यात येणार असल्याचे प्रश्नपत्रिकेचा दर्जा सामान्य राहील. वाहतूक चिन्हे नियम सुरक्षा वाहतूक नियम आणि विषय पाहून घ्या मित्रांनो. विषय व गुण. मराठी 25 गुणांसाठी, इंग्रजी 25 गुणांसाठी, सामान्य ज्ञान 25 गुणांसाठी, अंकगणित 25 गुणांसाठी, टोटल 1.5 तासाचा वेळ. ठीक आहे. लिपिक टंकलेखन याची क्वालिफिकेशन पाहून घेऊ. लिपिक टंकलेखन या पदाची वेतन श्रेणी 3 वर्षाकरिता कनिष्ठ वेतन श्रेणी 4,050 ते 4,427. अधिक नियमानुसार मिळणारे भत्ते 3% वार्षिक दराने वेतनवाढ याच्यात आहे मित्रांनो. 4,790 ते 15,630 3% दरांना वेतनवाढ होणार आहे तुमची दरवर्षी. शैक्षणिक अर्हता जी आहे मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असावी लागते. आणि म्हणजे टंकलेखन मराठी 30 आणि इंग्लिश 40 उत्तीर्ण पास असले पाहिजे. तर आणि अजून इथे दिलं आहे DOEA CC सोसायटी अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा A किंवा C सी स्तरपैकी कोणत्याही एक परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील MACIT जरी तुम्ही पास असले तरी तुम्ही अप्लाय करू शकता. तर भरतीची कार्यपद्धती व निवडीचे निकष. तर पहिलं पद आहे लिपिक टंकलेखन कनिष्ठ. तर 100 गुणांची ऑनलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल. उत्तीर्णतेसाठी किमान 35% गुण आवश्यक. पुरेसे गुण न मिळाल्यास मागासवर्गीयांसाठी 30% पर्यंत शिथिलता. व्यवसायाची चाचणी नाही कोणत्याच प्रकारे. मुलाखत न घेता सर्वात आनंदाची बातमी म्हणजे मुलाखत न घेता लेखी परीक्षेचे गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. एक परीक्षा थेट निवड असं काम लिहिलं याच्यात. तर उमेदवाराची निवड व नेमणूक. लेखी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील. लेखी परीक्षेत एकूण 50 प्रश्न असून प्रत्येक प्रश्नाकरिता 2 गुण याप्रमाणे एकूण 100 गुणांसाठीचा कालावधी 1.5 तासाचा राहील. ठीक आहे. लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नाला 4 ऑप्शन असेल. आणि क्वालिफिकेशन नंबर 2 म्हणजे ब लिपिक टंकल कनिष्ठ पदातील 30 दिवसांचे सेवापूर्ण प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना लिपिक टंकलेखन कनिष्ठ या पदासाठी वेतन श्रेणी 3 वर्षाकरिता नेमणूक देण्यात येईल. कालावधीमध्ये मूळ वेतनासह नियमानुसार अनुदेय असलेले भत्ते मिळतील. कनिष्ठ वेतन श्रेणीत समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर संबंधित पदाच्या नियमित वेतन श्रेणीत सामावून घेण्यात येईल. खाली लेखी परीक्षेसाठी विषय व कालावधी. लिपिक टंकलेखनसाठी आहे. तर मराठी राहील 25 साठी, इंग्लिश राहील 25 साठी, सामान्य ज्ञान 25, अंकगणित 25 आणि एकूण 100 गुणांचा पेपर राहील. 1.5 तास त्याला कालावधी राहील. ठीक आहे. सहाय्यक कनिष्ठ याची वेतन श्रेणी पहिल्या 3 वर्षासाठी होऊ शकते. इथं 3,950 ते 4,318. ठीक आहे. 3% दराने वार्षिक 3 वर्षापर्यंत वेतन श्रेणी वाढेल आणि 4,350 ते 14,225 3% दराने वार्षिक वेतनवाढ होत राहील. शैक्षणिक अर्हता पाहू शकता आपण सहाय्यक पदाकरिता. तर शैक्षणिक अर्हता आहे अनुभव व इतर आवश्यकता अर्हता मोटर मेकॅनिकल डिझेल मेकॅनिक
ठीक आहे. मोटर मेकॅनिक आणि डिझेल मेकॅनिक तहसील आणि HSC व्यावसायिक अभ्यासक्रम डिजिटल भारत सरकार द्वारा आयोजित ट्रान्सफॉर्मर ट्रेनिंग स्कीम. ठीक आहे. अनुभव व इतर आवश्यकता अर्हता. तर एवढं पाहू शकता मित्रांनो. पहिलं पद आहे मोटर मेकॅनिकल डिझेल. तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल ऑटो इंजिनिअरिंग हे आपल्या क्वालिफिकेशननुसार आणि अनुभव पाहू शकता इथं. हलके मोटर वाहन LMV चालवण्याचा परवाना आवश्यक. अवजड वाहन चालवण्याचा परवाना 3 वर्षात मिळवणे आवश्यक. ठीक आहे. आणि दुसरं पद आहे शीट मेटल वर्कर. याचं क्वालिफिकेशन पाहून घ्या. बाकी आहे इकडे शैक्षणिक अर्हता पेंटर, यांत्रिक उपकरण, रिफ्रिजरेटर, टायर फिटर. ठीक आहे. भरतीची कार्यपद्धती व निवड. ठीक आहे. सहाय्यक कनिष्ठ या पदासाठी पाहून घ्या मित्रांनो. सहाय्यक कनिष्ठ 100 गुणांची ऑफलाईन लेखी परीक्षा घेण्यात येईल. उत्तीर्णसाठी किमान 35% गुण आवश्यक. पुरेसे उमेदवार न मिळाल्यास मागासवर्गीय यांना 30% पर्यंत शिथिलता. व्यवसायाची चाचणी नाही आहे सहाय्यक कनिष्ठमध्ये. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या तोंडी मुलाखत न घेता थेट निवड होणार आहे. 100% भारांकानुसार म्हणजे जेवढे की मार्क आहे तुम्हाला 100% त्याच्यानुसार डायरेक्ट थेट निवड होईल. उमेदवारांसाठी निवड व नेमणूक बघू शकते इथं. लेखी परीक्षेचे स्वरूप. लेखी परीक्षेत 50 प्रश्न असून प्रत्येकास 2 गुण आणि 100 गुणांसाठी कालावधी 1.5 तासाचा. 4 ऑप्शन राहील. सहाय्यक कनिष्ठ पदातील 30 दिवसाचे कालावधी पूर्ण केल्यानंतर सहाय्यक कनिष्ठ या पदामध्ये कनिष्ठ वेतनश्रेणी 3 वर्षाकरता नेमणूक करण्यात येईल आणि त्याच्यानंतर परमनंट करण्यात येईल मित्रांनो. 3 आवश्यकतेनुसार उमेदवारांनी प्रशिक्षण कालावधी समाधानपूर्वक न केल्यास नेमणुका नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्र परिवहन राज्य परिवहन महामंडळास राहील. आवश्यकतेनुसार उमेदवारांनी प्रशिक्षण कालावधी साधनपूर्वक न केल्यास पुढील नेमणूक नाकारण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास राहील. त्यानंतर अपंग उमेदवारांची निवड झाल्यास प्रादेशिक वैद्यकीय महामंडळातून तपासणी होऊन वैध व या पदाकरिता वैद्यकीयदृष्ट्या पात्र ठरल्यास नेमणुकीचे आदेश देण्यात येईल. वैद्यकीयदृष्ट्या पात्र ठरल्यास नेमणुकीचे आदेश देण्यात येईल मित्रांनो. ठीक आहे. येतील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या व्हिजन नोकरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.